नमो बुद्धाय. स्वागत करते तुमचे माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूया किसा गौतमीची कथा. एकदा प्राचीन भारतात किसा गौतमी नावाची स्त्री होती. ती गरीब घरातून आलेली होती, पण तिचं लग्न एका श्रीमंत कुटुंबात झालं होतं. सासरी सुरुवातीला तिचा खूप अपमान होत असे. अपमानाचे कारण असे होते की ती गरीब घरची होती. नंतर तिच्या पोटी एक सुंदर मुलगा झाला. तिने एका सुंदर मुलाला जन्म दिला. मुलाच्या जन्मामुळे तिला घरात मान सन्मान मिळू लागला. किसा गौतमीचं सर्वस्व तो मुलगाच झाला. तिच्या डोळ्यासमोर फक्त तोच असायचा. प्रत्येक गोष्टीत फक्त तिला तोच दिसायचा. एके दिवशी अचानक तो लहान मुलगा आजारी पडला. तिने वैद्य, औषध, मंत्र, तंत्र सर्व काही केलं, पण मुलगा बरा झाला नाही. अखेरीस त्या लहान मुलाचा मृत्यू झाला. किसा गौतमी हादरली. तिच्यासाठी जगण्याचं कारणच संपलेलं होतं. कारण त्या मुलामुळेच तिला मान सन्मान, आदर, जगण्याचं खरं कारण भेटलं होतं. ती मुलाच्या मृत्यूला स्वीकारू शकली नाही. तिने मृत मुलाला आपल्या कुशीत घेतलं आणि गावोगावी दार ठोठावून म्हणू लागली, माझ्या मुलाला औषध द्या, तो पुन्हा जिवंत करून द्या. माझ्या मुलाला कोणीतरी औषध द्या आणि माझ्या मुलाला पुन्हा जिवंत करून द्या. असे म्हणून ती ओरडू लागली, टाहो फोडू लागली. गावातील लोक म्हणाले, मृत व्यक्तीस कोणी जिवंत करू शकत नाही. काही जण तिच्यावर हसले, काही जण तिला वेडी समजू लागले, पण तिच्या आईच्या मायेने ती ऐकत नव्हती. तिच्या आईच्या मायेने तिला विश्वास होता की जर कोणी औषध दिले तर माझा मुलगा नक्की जिवंत होईल. किसा गौतमी बुद्धांकडे गेली. शेवटी कुणीतरी तिला सांगितलं, गौतम बुद्ध हे महान ज्ञानी आहेत, ते तुला मदत करतील. किसा गौतमी मुलाच्या प्रेताला घेऊन बुद्धांकडे गेली. ती रडत रडत म्हणाली, भंते, माझ्या मुलाला वाचवा, त्याला पुन्हा जिवंत करा. तुम्ही कराल तर नक्की होईल. असे म्हणून ती बुद्धांसमोर रडू लागली, मोठमोठ्याने ओरडू लागली. बुद्ध शांतपणे म्हणाले, ठीक आहे गौतमी, मी तुझ्या मुलाला जिवंत करतो, पण त्यासाठी तुला एक औषध आणावं लागेल. ती म्हणाली, हो भंते, मी काहीही करेन, कोणतंही औषध आणीन, मला फक्त सांगा कोणतं औषध आणू. बुद्ध म्हणाले, तू गावात जा आणि एखाद्या घरातून मोहरूची दाणे घेऊन ये. पण लक्षात ठेव, ते घर असं असावं जिथे कधीच कुणाचं निधन झालेलं नसावं. किसा गौतमी उत्साहाने गावात निघाली. ती पहिल्या घरात गेली. लोकांनी मोहरी द्यायला तयारी दाखवली, पण त्यांनी सांगितलं, आमच्या वडिलांचा मृत्यू झाला आहे. किसा गौतमी दुसऱ्या घरात गेली. तिथे आई मेली होती. गौतमी तिसऱ्या घरात गेली. तिथे मुलगी मेली होती. अशा प्रकारे संपूर्ण गावात तिने विचारलं, पण कुठलंही घर मृत्यूविरहित नव्हतं. प्रत्येक घरात कुणीतरी कधी ना कधी मृत्युमुखी पडलेलंच होतं. हळूहळू किसा गौतमीच्या डोळ्यातून अश्रू ओघळले. तिला जाणवलं की मृत्यू हा सर्वांना अपरिहार्य आहे. फक्त तिच्याच मुलांचं नाही, तर प्रत्येकाचं प्रियजन गमावलेले आहेत. दुःख हे सर्वत्र आहे आणि मृत्यू हा शाश्वत सत्य आहे. ती मुलाचं प्रेत तसंच घेऊन स्मशानभूमीत गेली आणि मुलाला दफन केलं. गौतमी बुद्धांकडे परत आली. किसा गौतमी पुन्हा बुद्धांकडे आली. यावेळी तिचा चेहरा शांत होता. दुःख तर होतंच, पण सत्य स्वीकारण्याची ताकद आली होती. ती म्हणाली, भंते, आता मला समजलं, मृत्यू हा सर्वांना आहे, कुणाचं जीवन कायमचं नाही. बुद्ध म्हणाले, गौतमी,
जसं मोर पंखावर पाणी थांबत नाही तसं हे जीवन आहे. आसक्ती सोडली की दुःख कमी होतं. मृत्यू टाळता येत नाही, पण त्याला समजून घेतलं की शांती मिळते. बुद्धांची शिकवण. मृत्यू हा निसर्गाचा नियम आहे. कोणाचंही जीवन शाश्वत नाही. आसक्तीमुळे दुःख जन्माला येतं. आपल्याला प्रियजनाविषयी आसक्ती असते म्हणून दुःख जाणवतं. सत्य स्वीकारण्याचं कारण हाच मार्ग आहे. सत्य स्वीकारणं हाच एक मार्ग आहे. मृत्यू स्वीकारला की मन शांत होतं. बुद्धांचा संदेश. जीवनात अनित्यतेची जाणीव ठेवा आणि मृत्यूला स्वीकारा. तर या कथेत आपण पाहिले, मृत्यू हा शाश्वत आहे. मृत्यूला कोणीही थांबवू शकत नाही. तर व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर करा, व्हिडिओला लाईक करा आणि बौद्ध धर्माचा प्रसार करण्यासाठी तुमचे योगदान राहू द्या. अशाच व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये. नमो बुद्धाय.